नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट सेकंडमधील टॉपिक नंबर 5 अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे ठेवी. त्याच्यामध्ये ठेवी याचा अर्थ काय, तर कंपनी जेव्हा आम जनतेकडून किंवा तिच्या सभासदांकडून ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारते तेव्हा अशा रकमेला ठेवी असे म्हणतात. हा भांडवल उभारणीचा अत्यंत सोपा आणि स्वस्त असा मार्ग आहे. याच्यामध्ये ठेवीच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज कंपनीला भासत नाही, कारण या ठेवी या अल्प मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. आता या युनिटमध्ये या टॉपिकमध्ये आपण ठेवी स्वीकारण्याच्या अटी, शर्ती व कार्यपद्धतींचा अभ्यास करणार आहोत. याच्यामधला पुढचा मुद्दा सांगता येईल की ठेवींची स्वीकृती. त्याच्यामध्ये प्रत्यक्षात ठेवी न स्वीकारणाऱ्या कंपन्या किंवा ठेवी स्वीकारू न शकणाऱ्या कंपन्या, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्याचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी सांगता येईल बँकिंग कंपनी. ज्या कंपन्या बँकिंगसारखा व्यवसाय करतात, म्हणजे जनतेकडून ठेवी स्वीकारणं आणि जनतेला कर्ज उपलब्ध करून देणं, अशा पद्धतीचे ज्या कंपन्या काम करतात त्यांना आपण बँकिंग कंपन्या म्हणतो. आणि या बँकिंग कंपन्या ठेवी स्वीकारू शकत नाही. त्यानंतरची पुढची कंपनी बँकिंग व्यवसाय नसणारी कंपनी. काही कंपन्यांचा व्यवसाय हा बँकिंग स्वरूपाचा नसतो, परंतु त्या कंपन्या असतात, व्यवसाय करतात, तर अशा या कंपन्यांनासुद्धा कंपनीच्या ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्यानंतर गृहकर्ज पुरवठा करणारी कंपनी. ज्या कंपन्या गृहकर्जाचा पुरवठा करतात अशा कंपन्यांनासुद्धा जनतेकडून ठेवी स्वीकारण्याचा अधिकार नसतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी. सरकारने जर काही कंपन्यांना निश्चित केलेलं असेल तर त्या कंपन्या काय करू शकत नाहीत, जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही. तर आता पुढं आपण एक तक्ता अभ्यासणार आहोत की ज्या तक्त्याद्वारे कोणकोणत्या कंपन्या सभासदांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता ठेवीच्या स्वीकृतीमध्ये एकतर ठेवी सभासदांकडून स्वीकारल्या जातात आणि दुसरं जनतेकडून स्वीकारल्या जातात. सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याचा अधिकार खाजगी कंपनीला, सार्वजनिक कंपनीला, की जी कंपनी पात्र कंपनी नसते, म्हणजे पात्र कंपनी सोडून असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या, तसेच पात्र सार्वजनिक कंपन्या ह्या सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकतात. तर जनतेकडून ठेवी स्वीकारण्याचा अधिकार पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी यांना असतो. आता याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा अभ्यासू की खाजगी कंपनी किती प्रमाणात आणि कोणाकडून भांडवल उभारू शकते. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की खाजगी कंपनी ही सभासद, संचालक, त्यांचे नातेवाईक यांच्याकडून ठेवी स्वीकारू शकते. तर सार्वजनिक कंपनी ही तिच्या सभासदांकडून तसेच संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते. त्यानंतरचं पुढचं आहे पात्र सार्वजनिक कंपनी. पात्र सार्वजनिक कंपनी कुणाला म्हणायचं, जिची निव्वळ मालमत्ता ₹100 कोटीपेक्षा कमी नाही. याचा अर्थ निव्वळ मालमत्ता ही किती आहे, 100 कोटीपेक्षा जास्त आहे. अशा कंपनीला आपण पात्र कंपनी म्हणतो. त्यानंतर दुसरं काही सांगता येईल त्याच्यामधला मुद्दा की जिची वार्षिक उलाढाल ₹500 कोटीपेक्षा कमी नाही, अशी कंपनी, तिला आपण पात्र कंपनी असे म्हणतो. अशा कंपन्या सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता दिल्यानंतर जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी. तर ठेवींच्या स्वीकृतीच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती याचा अभ्यास आपण करू.
त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल ठेवींची रक्कम. कोणती कंपनी आणि कोणकोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात ठेव स्वीकारू शकते याची मर्यादा याच्यामध्ये दिलेली आहे. तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये खाजगी कंपनी सभासद, तिचे संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून ठेव स्वीकारू शकते. त्याचं प्रमाण किती सांगितले तर वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम खाजगी कंपनी जमा करू शकते. तथापि कंपनी कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्यांना त्यांच्या वसूल भाग भांडवल व राखीव निधीच्या 100%पेक्षा जास्त ठेव स्वीकारता येते. त्यानंतरचं पुढचे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी की जी पात्र कंपनी नसते, म्हणजे पात्र कंपनी सोडून असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या, ह्या ठेव रक्कम वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 25% एवढी स्वीकारू शकतात. आणि जर ही मर्यादा त्यांनी अगोदरच पार केलेली असेल तर अशावेळी कंपनीस सभासदांकडून ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्यानंतरचा पुढचा कंपनीच्या प्रकाराबद्दल सांगता येईल की पात्र सार्वजनिक कंपनी. जी पात्र सार्वजनिक कंपनी असते त्या कंपनीने जर सभासदांकडून 10%पेक्षा जास्त ठेवी स्वीकारल्या असतील किंवा त्याची मर्यादा तिनं ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेवी तिला स्वीकारता येणार नाही. तसंच जर या पात्र कंपनीने ठेव मर्यादा वसूल भागभांडवल आणि राखीव निधी याच्या सरासरी 25%पेक्षा जास्त ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी या कंपनी स्वीकारता येत नाही. तर सरकारी कंपनीच्या बाबतीमध्ये काय मर्यादा सांगितलेली आहे तर सरकारी कंपनी ही राखीव निधी व वसूल भागभांडवलाच्या 30%पेक्षा जास्त ठेवी स्वीकारू शकत नाही. ही सगळी तरतूद कशा संदर्भात आहे ठेवींच्या रकमेसंदर्भात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटीमधला ठेवीचा कालावधी. कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचं नूतनीकरण करू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवींची परतफेड हे स्वीकारल्यापासून 3 महिन्यांच्या आत कंपनीला करता येत नाही. अशा ठेवीची रक्कम वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10%पेक्षा जास्त असणार नाही. त्यानंतर पुढची तरतूद आहे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. त्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगता येईल सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेवी स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. माहितीपत्रकामध्ये त्याबाबतची माहिती दिलेली असली पाहिजे. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसांच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. त्यानंतरचा मुद्दा आहे ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरविते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठीची रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन ठेवीदारास द्यावे लागते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संयुक्त नावे. संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल, म्हणजेच अनेक व्यक्तींच्या नावे जर ठेव ठेवायची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते.
परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाने एकत्रितरित्या कंपनीला स्वीकारता येत नाही. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वारस. कंपनीच्या कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम ही त्याच्या वारसास मिळते. त्यानंतरचा मुद्दा आहे परिपत्रक किंवा जाहिरात. कंपनी जेव्हा ठेवी गोळा करते त्यावेळी परिपत्रकाद्वारे सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या असतील तर सभासदांना परिपत्रकाद्वारे कळवलं जातं. परंतु जर आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जाणार असतील तर कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. आता या जाहिरातीतील तपशील कोणकोणता असतो तर जाहिरातीमध्ये पुढील विविध तपशिलाचा समावेश असतो. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरण. जाहिरातीमध्ये कंपनीला तिच्या आर्थिक स्थितीचं विवरणपत्र लिहावं लागतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचं प्रमाण. कंपनी ज्या ठेवी स्वीकारणार आहेत त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवी किती असणार आहेत आणि असुरक्षित ठेवी किती असणार आहेत याचं प्रमाणही याच्यामध्ये द्यावं लागतं. त्याच्यानंतर पतनामांकन संस्थेचे पतनामांकन. ज्या कंपन्या पात्र कंपन्या असतात त्यांच्यासाठी पतनामांकन संस्थेचे पतनामांकन हे द्यावे लागते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव योजना तपशील. कंपनी ज्या ठेवी स्वीकारणार आहेत त्या ठेवींच्या योजनेचा तपशील द्यावा लागतो. त्यानंतर ठेव विश्वस्तांची नावे. ठेव विश्वस्त काय करतात तर ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करतात आणि अशा कंपनीने कोणकोणत्या ठेव विश्वस्तांची नेमणूक केलेली आहे त्यांची नावे ही जाहिरातीमध्ये द्यावी लागतात. स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम. पाठीमागं जर कंपनीने काही ठेवी स्वीकारल्या असतील तर त्या ठेवींची काही देय रक्कम असेल, देणे बाकी रक्कम असेल तर त्याचाही उल्लेख कंपनीच्या जाहिरातीमध्ये करावा लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ठेव नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची जाहिरातीची नोंद. कंपनी जेव्हा जाहिरात तयार करते तेव्हा वरील तपशिलासह या जाहिरातीची किंवा परिपत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते. त्यावर सर्व संचालकांच्या स्वाक्षऱ्या असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करणे. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवले जाते. आम जनतेला ठेवी ठेवण्यासाठी आवाहन करावयाचे असतील तर जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्या देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रातून ती प्रसिद्ध करावी लागते. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणे हे बंधनकारक असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जाहिरातीची वैधता किंवा मुदत. परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरली जाते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर असेल ती तारीख विचारात घेतली जाते. यानंतरचा पुढचा मुद्दा किंवा पुढची तरतूद आहे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असतात अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतो. म्हणजेच ठेवीदाराच्या हितांचे रक्षण तो करतो. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्ताबरोबर
कंपनीला करार करावा लागतो. ठेव विश्वस्त स्वतः किंवा एकूण ठेवीदारांच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेव विश्वस्तास ठेवीदाराची सभा बोलवण्याचा किंवा भरविण्याचा अधिकार असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते, अशावेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी असली पाहिजे. मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्ताच्या नावाने निर्माण केला जातो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव विमा. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज याची एकत्रित बेरीज 20,000 रुपयांपर्यंत असेल तर या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरविता येतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा पतपत्राचा दाखला मिळवणे. ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक आहे. ठेवीचे परिपत्रक व ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो. कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार पतमानांकन दिले जाते. हा दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी कंपनीला घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा ठेव परतफेड राखीव निधी. ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेव रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते. या खात्यात आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या एकूण ठेवीच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल व त्यापूर्वी वर्ग करणे कंपनीस बंधनकारक असते. खात्यातील रकमेचा वापर केवळ ठेवींची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव पावती. ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे. या पावतीमध्ये काय काय समाविष्ट असतं? ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीचा परतफेड दिनांक इत्यादी तपशील नोंदविलेला असतो. या पावतीवर संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला असतो त्याची स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का उमटवलेला असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेवींची नोंदवही. ठेवींच्या नोंदवही या मुद्द्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? कंपनीने स्वीकारलेल्या ठेवींसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवींसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही ही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे कंपनीवर बंधनकारक असते. या नोंदवहीमध्ये ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा ठेव विवरण पत्र. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवींच्या सर्व नोंदी करण्यात येतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा व्याज. ठेवीदाराला त्याच्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून कंपनीकडून काय दिलं जातं? व्याज दिलं जातं. हे व्याज ठेव मुदत संपण्या अगोदर त्याची ठेवीची परतफेड केली जाते. तर अशावेळी
RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर मुदतीपूर्व परतफेड करायची असेल तर कमी व्याजदर दिले जाते. यानंतरचा मुद्दा आहे ठेव विवरणपत्र. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवींच्या सर्व नोंदी करण्यात येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे व्याज. कंपनी ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणुकीवरती व्याज देत असते. परंतु जर ठेवींची परतफेड ही मुदत संपण्याअगोदर केली जात असेल तर अशावेळी RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी देण्यात येतो. याप्रमाणे ठेवीची मुदत संपलेली आहे व ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली आहे, परंतु कंपनीची परतफेड केली नसेल तर अशा थकीत ठेवींवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याचा किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा. जर कंपनीस ठेवी संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरणपत्रात करावा लागतो. तर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारलेली असेल तरीही त्याची माहिती विवरणपत्रात स्पष्ट करणे हे बंधनकारक असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शिक्षा किंवा कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबतचे उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 संमत केला आहे. या कायद्याचे उल्लंघन कंपनीने केल्यास ती कंपनी शिक्षेस पात्र ठरते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती. आता या कार्यपद्धतीमध्ये वेगवेगळे टप्पे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे संचालक मंडळाची सभा भरविणे. आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्याबाबतचा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते व त्यामध्ये स्वीकृतीचा ठराव मंजूर केला जातो. या ठरावामध्ये ठेवीची रक्कम, अटी व शर्ती यांचा समावेश केला जातो. ठेवी स्वीकारण्यास भागधारकाची मंजुरी घेण्यासाठी सर्वसाधारण सभेची तारीख व वेळ ही निश्चित केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे सर्वसाधारण सभा भरविणे. जनतेकडून ठेवी स्वीकारण्यासाठी मान्यता घेण्यासाठी कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते व या सभेमध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतचा विशेष ठराव संमत करून त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येते आणि गरज भासल्यास RBI बँकेकडेही विशेष ठरावाची प्रत पाठवली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे संचालक मंडळाची सभा. ठेवीबाबत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या मजकुराला मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा परत बोलवली जाते. या सभेत जाहिरातीतील आवश्यक माहिती समाविष्ट केल्याची खात्री केली जाते. त्यानंतर यातील मजकुरास बहुमताने मान्यता देऊन त्यावर संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बँक नियुक्ती. आता जेव्हा ठेवीदारासाठी आपण जाहिरात देतो तेव्हा हे ठेवीदार
कंपनीकडे आपली ठेव जमा करतात. मग त्यासाठी ठेवीदाराचे अर्ज आणि ठेव रक्कम स्वीकारण्यासाठी कंपनीचे बँकर्स म्हणून काही बँकांची कंपनीला नियुक्ती करावी लागते. त्यानंतरचा पुढचा पतमानांकन दाखला घेणे. ठेवी अर्ज आणि रक्कम स्वीकारण्यासाठी बँक नेमणूक केल्यानंतर कंपनी मान्यताप्राप्त पतमानांकनाकडून मानांकन संस्थेकडून दाखला किंवा पतपत्र मिळवते. हा मिळवल्यानंतर पतमानांकनाचा उल्लेख ठेवीच्या जाहिरातीमध्ये करणेही आवश्यक असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव विश्वस्ताची नेमणूक. ठेवीच्या परतफेडीसाठी विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक केली जाते. यामध्ये त्यांच्यामध्ये करार केला जातो. ठेवीची स्वीकृती व परत करण्याबाबतच्या अटी व नियम याचा उल्लेख त्यामध्ये असतो. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर हा करार विश्वस्तांबरोबर होणे आवश्यक असते व त्यावरती स्वाक्षऱ्या होणेही आवश्यक असते. त्यानंतर ठेवीचा विमा घेणे. ठेवीचा विमा उतरवणे आवश्यक असल्यास कंपनीला विमा कंपनीबरोबर तसा करार करावा लागतो. करारात ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी 30 दिवस अगोदर करावा लागतो. या करारावर कंपनी व विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. यानंतरचा मुद्दा आहे जाहिरात नोंदणी. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रत दाखल झाल्यानंतर 30 दिवसांनी कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जाहिरात प्रसिद्ध करणे. आता या जाहिरातीची नोंद केल्यानंतर ही जाहिरात जनतेसाठी प्रसिद्ध केली जाते. ही नोंदविल्यानंतर 30 दिवसानंतर ही प्रसिद्ध केली जाते. सदर जाहिरात ही देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रातून आणि कंपनी नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात असेल त्या राज्याच्या प्रादेशिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कंपनी संकेतस्थळावर नोंद. वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या जाहिरातीची नोंदणी कंपनीच्या संकेतस्थळावरही करावी लागते. त्यानंतर ठेव अर्ज व रक्कम जमा करणे. कंपनी ठेवीदारांकडून आलेली ठेवीची रक्कम व त्यासोबतचे अर्ज जमा करण्याची सूचना बँकर्सना देते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा ठेव पावती देणे. ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ठेवीदारास ठेव पावती देणे बंधनकारक असते. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितलेला आहे मालमत्तेवर बोजा. सुरक्षित ठेवीसाठी कंपनीकडून तिची एखादी मालमत्ता ही तारण म्हणून दिली जाते. अशा मालमत्तेवरती हा बोजा निर्माण केला जातो. हा बोजा ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसांच्या आत निर्माण करावा लागतो. त्यानंतरचा पुढचा ठेव नोंदणी. ठेवीची रजिस्टर व नोंदवहीमध्ये नोंद करावी लागते. ही स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागते. या नोंदवहीची तपासणी ही अधिकृत अधिकाऱ्याने केली पाहिजे. ही नोंद ठेव पावती दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत चिटणीसाने करावयाची असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव विवरणपत्र. कंपनीने 31 मार्च अखेरच्या ठेवीचे विवरणपत्र तयार करून दरवर्षी 30 जून पूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. अशा पद्धतीने ही काय आहे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती. आता यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती कशा पद्धतीची असते. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगू संचालक मंडळाची सभा. सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याबाबतचा ठराव संमत करण्यासाठी कंपनी संचालक मंडळाची सभा आयोजित करते. याच्यामध्ये तसा ठराव संमत केला जातो. त्याच्यामध्ये ठेवीची रक्कम, मुदत ठेवीचे वाटप व परतफेड इत्यादींचा समावेश असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वार्षिक सभा. सभासदांच्या सभेनंतर सभासदांची परवानगी घेण्यासाठी संचालकांच्या सभेनंतर सभासदांची परवानगी घेण्यासाठी सभासदांची सभा आयोजित केली जाते व त्यामध्ये विशेष ठराव संमत करून
त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे संचालक मंडळाची सभा. सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याबाबत मान्यता दिल्यानंतर संचालक मंडळाची परत सभा आयोजित केली जाते. त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक तयार करून त्यास प्रसिद्धी देण्यासाठी त्या परिपत्रकावर संचालकांच्या सह्या घ्याव्या लागतात. यानंतरचा मुद्दा आहे बँक नेमणूक. ठेवीदारांचे अर्ज आणि ठेवीची रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीकडून बँकेची नियुक्ती करण्यात येते. त्यानंतर पतमानांकन दाखला मिळविणे. पतमानांकन दाखल्यासाठी कंपनीला नामांकित पतसंस्थेकडून तशी मान्यता घ्यावी लागते आणि हे पतमानांकन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचा उल्लेख परिपत्रकामध्ये करावा लागतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव विश्वस्त नेमणूक. सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यापूर्वी कंपनीला ठेव विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते व परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्त व कंपनी यांच्यात करार होऊन त्यावर स्वाक्षऱ्या होणे आवश्यक असते. त्यानंतर ठेव विमा घेणे. यासाठी कंपनीला सभासदांकडून मिळवलेल्या ठेवींचा विमा कंपनीकडे विमा घ्यावा लागतो व तसा विमा कंपनीशी करार करावा लागतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा परिपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदविणे. ठेवीबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर ते परिपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागते. पुढचा मुद्दा आहे सभासदांना परिपत्रक पाठवणे. ठेवीबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर ते सभासदांना मिळेल याची व्यवस्था करावी लागते. नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवल्यापासून ते 30 दिवसानंतर सभासदांना ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक पाठवावे लागते. हे परिपत्रक रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठवता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे संकेतस्थळावर परिपत्रकाची नोंद. कंपनीच्या संकेतस्थळावरती कंपनीच्या या परिपत्रकाची सुद्धा नोंदणी करावी लागते. खाजगी कंपन्या व इतर कंपन्यांसाठी ही नोंदणी ऐच्छिक आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा ठेव अर्ज व रक्कम जमा करणे. कंपनीने नियुक्त केलेल्या बँकर्सना ठेव अर्ज व रक्कम जमा करण्याची सूचना कंपनीकडून दिली जाते व त्या पद्धतीने ही रक्कम जमा करण्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे ठेव पावती देणे. ठेवीदाराकडून ठेव रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ठेवीची पावती ठेवीदारास दिली गेली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा येतोय मालमत्तेवरती बोजा. सुरक्षित ठेवी स्वीकारताना कंपनी ठेवी स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आपल्या स्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करते. म्हणजेच ही मालमत्ता त्या ठेवीदारांना तारण दिली जाते. त्यानंतरचा मुद्दा येतोय ठेवीदारांची नोंदवहीत नोंद करणे. ठेवीदारांची स्वतंत्र नोंदवही ही ठेवावी लागते. ठेव रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करून त्यावर अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे ठेव विवरणपत्र. कंपनीने प्रत्येक वर्षी विहित नमुन्यास 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे आणि या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी कराव्या. अशा पद्धतीने आज आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ठेवी म्हणजे काय, ठेवी कोणकोणत्या कंपन्या स्वीकारू शकतात, त्यानंतर ठेवी स्वीकारण्याचे काही नियम आहेत, अटी तरतुदी या कोणत्या, याचाही अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती असेल याचाही अभ्यास केला. त्याचबरोबर जनतेकडून ठेवी कशा पद्धतीने स्वीकारल्या जातात, सभासदांकडून ठेवी कशा पद्धतीने स्वीकारल्या जातात, अशा विविध टप्प्यांच्या आधारे या ठेवी या संज्ञेचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.